बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। शिरोळ तालुक्यातील दानोळीमधील 40 वर्षांचे तरुण व्यावसायिक भरतेश राजगोंडा टोपगोंडा यांचं सोमवारी रात्री अपहरण झालं। अपहरणकर्त्यांनी 25 लाखांच्या खंडणीची मागणी केली होती। त्यानंतर आज सकाळी भरतेश यांचा मृतदेह उसाच्या शेतात आढळला, तर त्याच ठिकाणी आणखी एका व्यक्तीचा मफलर आणि बूट दिसून आले। वास्तविक सोमवारी रात्रीच भरतेश यांचे नातेवाईक पोलीस ठाण्यात गेले होते, पण पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेतली नाही। या घटनेनंतर दानोळी परिसरात पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र संतापाची भावना आहे। शिरोळ तालुक्यातील दानोळीमधील भरतेश राजगोंडा पाटील यांचं सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी अपहरण केलं। अपहरणानंतर त्यांच्या मोबाईलवरूनच भरतेश यांच्या चुलत भावाला फोन करून 25 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली। अपहरणकर्त्यांनी 2 वेळा पैसे आणण्याचं ठिकाण बदललं। भरतेश यांचे 2 मित्र आणि भाऊ महावीर हे अपहरणकर्त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी गेले, पण पुन्हा फोन आला आणि ठिकाण बदललं। त्यानंतर काही वेळात मोबाईल बंद झाला। दरम्यान पोलीस पाटील प्रशांत नेचकर यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी भरतेश यांची शोध मोहीम सुरू केली, तर भरतेश यांच्या नातेवाईकांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अपहरणाची माहिती दिली, पण सोमवारी रात्री भरतेश बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करून घेतली। दुसरीकडे आज सकाळी 11:30च्या दरम्यान शहरी मळा रस्त्यालगत उसाच्या शेतात भरतेश यांचा मृतदेह सापडला, तर शेजारीच गाडी, चप्पल आणि दुसऱ्या व्यक्तीचा मफलर आणि नाईट बूट आढळून आले। घटनास्थळी सापडलेल्या वस्तूंवरून पोलिसांनी संशयाच्या आधारे 2 जणांना ताब्यात घेतले। भरतेश टोपगोंडा यांचा अपहरण करून खून झाल्याचं उघड झाल्यानं दानोळी परिसरात खळबळ उडाली आहे। दरम्यान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली। वास्तविक सोमवारी रात्रीच भरतेश यांच्या नातेवाईकांनी जयसिंगपूर पोलिसांकडे धाव घेतली होती, पण पोलिसांनी दुर्लक्ष केल्यानं भरतेशचा जीव गेला अशी संतप्त भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होतीये। मात्र अपहरण आणि खुनामागचं नेमकं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही।